संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये गेली काही दिवसापासून अजूनही काही आरोपी जे आहेत ते फरार आहेत, काय सांगतात? नाही बघा, तपास सभागृहामध्ये सर्वच पक्षाच्या आमदारांनी मांडल्यानंतर सरकारमधून CM साहेबांनी, अजितदादांनी, शिंदे साहेबांनी दखल घेऊन त्याची समिती बसवली. नवीन SP तिथं दिले. काही गोष्टी खऱ्याही बोलल्या पाहिजे की त्यांनी तपास त्यांचा चांगला दिशेने चालू आहे. आणि 2 नंबरचा जो काही विषय मांडला, अण्णांनीसुद्धा मांडला, तर त्या विषयावरतूनच हा सगळे विषय झाले. हे धंदे सगळे आमच्या जिल्ह्यातले बंद झाले. लोक समाधानी आहेत, पण फक्त विषय सुई अटकती फक्त वाल्मिक कराडावरती. आणि एकीकडं जे मंत्री महोदय आहेत धनंजय मुंडे साहेब, ते म्हणतात की तो माझा निकटवर्ती. आणि मग लोकांमध्ये आणि आमच्या सर्वांमध्येच हे मनात येते की ते मंत्री असल्यामुळे त्यांना ते आश्रय कुठंतरी भेटते. त्याच्यामुळे नैतिकता त्यांनी दाखवली पाहिजे. तुम्ही फास्ट ट्रॅक करा, 2, 3, 4 महिन्यात जे काही तपास असेल तो तपास करा. तोपर्यंत तुम्ही राजीनामा द्या आणि जे खरं खोटं होईल या 3-4 महिन्यामध्ये तुम्ही परत तुमचं अजून मोठं पद घ्या. आमचं काय म्हणणं नाही. साहेब, विशेष म्हणजे बीड जिल्ह्यात आपण पाहिलं की अगोदर वाळू माफियाचं या ठिकाणी नंगानाच पाहिला, मात्र आता या कालावधीमध्ये पवन चक्के या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये बसत आहेत. मात्र याच्यामुळे सुद्धा अनेक, तर तुळजापूरची घटना असेल, अशा घटना घडू नये यासाठी प्रशासनाकडे काय मागणी असेल आपली? नाही, आता प्रशासनाने सरकार म्हणून जी पण काही सरकार म्हणून ज्यांनी प्रमुखांनी तिथं वक्तव्य केलं, त्याच्यानंतर हे दिसून येतं की मी जसं आधीही सांगितलं की पोलीस एकदम जे काही 2 नंबरचे धंदे हे सगळे बंद झाले. आणि नवीन जर विंडमिलचे प्रोजेक्ट असतील, हे असतील, या विंडमिलच्या प्रोजेक्टमध्ये सुद्धा बघा तुम्ही हे काही जे तक्रारी त्यांनी केलेल्या आहेत, भविष्यात आता काही त्रास होणार नाही. आणि पोलीस प्रशासन कडक असल्यामुळं समाधान लोकांमध्ये सुद्धा आहे. बाळासाहेबांनी आरोपींची हत्या झाली म्हणून एक त्यांनी खळबळजनक दावा केला आहे. काय हे परळी पॅटर्न आहे. हे फक्त एक घटना पुढं आली म्हणून आपण कुणीतरी बोललं, आमच्यासारखी पुढं येऊन बोलायला म्हणून पुढं आले. इतक्या दिवसापासून जर अण्णांनी जी यादी काढली ती एकदम बरोबर, जी त्यांनी ती पूर्ण यादी काढली. ते बांगर कुटुंबावर एकीकडं तुम्ही खरं गुन्हा आला तरी दाखल करत नाही, आणि ते बांगर कुटुंबावरती एका महिन्यात आई वडिला आणि मुलासहित 302 आणि ॲट्रॉसिटी एकदा. हा प्रकार म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट समजा पाहिजे असेल तर ते कोणत्याही पद्धतीने जातात आणि त्याच पद्धतीने त्या विंडमिलच्या ह्याच्यामध्ये खंडणी मागितली. नाही, सदरच्या संतोष अण्णांचे जे आरोपी आहेत 3, त्यांची आता हत्या हे झाली. पॅटर्न खरं आहे की ह्याच्या आधी मी जसं ऐकतोय लोकांकडून, ही घटना झाल्यानंतर लोक कुठतरी बोलतात की अंगलट आल्यानंतर जे काही हे सुपारी देऊन कामाला लावलेले लोक आहेत त्यांचं ते बरोबर ते त्यांना म्हणजे पुरावेच नष्ट करायचं त्यांना, म्हणून हे प्रकार झालेले आहेत. ओके.